सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 31. सर्वात प्रथम सर्वांनी हेडफोन्स लावा, कारण भाग खूपच जास्त रोमॅन्टिक आणि कॉमेडी आहे. तर वळूयात आपल्या कथेकडे. आता त्याने तिच्यासाठी एवढे छान गाणे म्हटले होते आणि तिला खूपच मनवले, तरी ती खूप हट्टी होती. ती काही केलं समजूनच घेणं, आणि तिने त्याला पुन्हा धक्का दिला आणि जाऊन बसली सरळ गाडीत सगळ्या भाज्या घेऊन. मग काय, त्याला पण आता खराखुरा राग आला होता. त्याने जोरात गाडीत वर पाय आदळला आणि बसला तो पण गाडीत. पण ती मागे बसली होती आणि तो पुढे चालवण्यासाठी. मग त्याने गाडी चालू केली, पण तो फक्त हॉर्न हॉर्न वाजवायचा आणि गाडी पुढे नेतच नव्हता, कारण ती मागे बसली होती ना, त्याला बायको जवळ लागायची. तसं तिला ते कळाले आणि ती पुन्हा उतरून पुढे त्याच्या शेजारी जाऊन बसली. त्याने आता रागातच पुन्हा खाट खाट करून गाडीचे गेर टाकले आणि गाडी घराच्या दिशेने वळवली. तो खूप रागात होता आणि ती फक्त त्याच्याकडे तिरकस नजरेने पाहत, गालात हसू दाबत बाहेर पाहत होती. ती फक्त त्याला चिडवत होती. रुसवा तर केव्हाच सोडला होता, पण आता त्याच्या समोर रुसवा सोडत नव्हती. आता घरी पोचले होते तेव्हा गंगू मावशी पण आली होती. प्रिया उतरून घरात गेली आणि तेवढ्यात गंगू मावशी म्हणाली, कशा आहात धाकल्या सनबाई? ती म्हणली, मी ठीक आहे. तुम्ही आणि गावाकडचे कसे आहे? ती म्हणली, सगळे ठीक आहे, सगळं चांगलं आहे. आणि आता प्रिया सगळ्या भाज्या घरात ठेवून तशीच तडक रूम मध्ये गेली. शिवमचा चेहरा जरा उतरलेला पाहून आईसाहेब म्हणाल्या, काय हो राजे, सगळं ठीक तर आहे ना? तर तो म्हणाला, हो हो आईसाहेब, सगळं ठीक आहे. आणि त्या म्हणाल्या, बरं, अस्मी जाणार आहे, तिला भेटून घ्या. तर आता तो तिला भेटायला जाण्याआधी प्रिया तिथे होतीच. ती भेटली आणि शिवमला पाहून ती म्हणाली, बरं मी जाते, तू ये खाली. तसा शिवम तिचा हात पकडून म्हणला, बरं अस्मी, आईसाहेब बोलवत आहे तुला, हे साहित्य आम्ही आणतो, तू हो पुढे. आणि ती पण हो म्हणून खाली गेली. आणि आता शिवमने एका हाताने दरवाजा बंद केला आणि तिला तशीच भिंतीवर दाबून तिचे दोन्ही हात तसेच हवेत पकडून धरले. आणि ती म्हणाली, ओहो, सोडा, मला मला नाही बोलायचे तुमच्याशी. बघा आता, पुरुष बायको रुसली की काय काय करतात ना. तिने झिडकारलं, कितीही नाकारलं, नको ते बोललं, तरी पुरुष कधी राग धरत नाही, हो की नाही? तो तिला म्हणाला, बोलायचं कुणाला आहे ग, मला तर तुझ्यावर प्रेम करायचं आहे. आणि ती म्हणाली, मला ते पण नाही करायचं, सोडा. तो म्हणला, तुला कोण म्हणतंय प्रेम कर, म्हणून मीच करणार आहे. ती म्हणाली, मला ते पण नाही ना करून घ्यायचं तुमच्याकडून, माझं खूप डोकं दुखायला लागलं आहे. तो म्हणला, हो, खरंच खूप डोकं दुखतंय का? ती म्हणाली, हो ना, बघा ना, खूप डोकं दुखतंय. आणि तो हसून म्हणला, अरे हो, त्या डोक्यात काही असेल तर डोकं दुखेल ना. तशी ती पुन्हा चिडली आणि त्याच्या हातातून हात सोडून घेत म्हणाली, घेऊ लागली. आणि तो म्हणाला, हे बघ, मी सोडले तर जायचं आहे, आणि हो, चुळबुळ करू नको, गप्प उभी राहा, नाहीतर. आणि आता ती म्हणली, नाहीतर काय करणार हो? आणि असं म्हणून तिने हात सोडून घेण्यासाठी प्रयत्न केला. तसा त्याने तो पुन्हा खूप घट्ट धरून ठेवतच तिच्या कमरेवर हात घालून तिला एकदम जवळ ओढून लिप टू लिप एक डीप किस केला. आणि आता तिला श्वास घेणं सुद्धा मुश्किल झालं होतं. पण ती आता चुळबुळ न करता शांत उभी होती. आणि त्याने तिच्या ओठांना थोडासा बाईट केला. तसं त्यातून रक्त आलं. त्याने तिला सोडून दिलं आणि खाली निघून गेला. तिच्या डोळ्यात तर पाणी तरळलं होतं, पण तरी तिने ते आरशात पाहून आलेलं रक्त रुमालाने पुसून टाकले आणि म्हणाली, अजून थोडं चिडवायला पाहिजे होतं ना, म्हणजे कसं आणखी काहीतरी नवीन करते. तुम्हाला तर खूप राग येतो ना, आणि तो कसा कमी करायचा ना, ते येतं आता मला नक्की. असं म्हणतात, जेवढा नवरा रागीट आणि प्रेमळ
तेच खरं आहे की नाही तेच मला अनुभवून मिळवायचं आहे तुमच्याकडून प्रिय नवरोबा, असं ती त्याच्या मागे म्हणाली. तिने त्याने धरलेल्या मनगटावर त्याच्या हाताचे ठसे होते आणि त्यावर तिने ओठ टेकवली. ती पण खाली गेली. आता आबासाहेब गेले होते अस्मीला सोडवायला. मग सगळे आवरून आता 5-6 दिवस होऊन गेले ते गणपतीला. मग आरती वगैरे झाली आणि सगळ्यांचं जेवण पण झालं. तो तर केव्हाच गेला होता रूम मध्ये, पण ती अजूनही किचन आवरतच होती. आणि तिने पिण्यासाठी पाणी मगात भरून घेतलं, त्याचा दुधाचा ग्लास पण घेतला आणि वर गेली. तर तो तेव्हा पण अतुलशी बोलत होता आणि तिने दुधाचा ग्लास पाणी बेडच्या कोपऱ्यावर असलेल्या टेबलवर ठेवलं आणि पुन्हा सोफ्यावर जाऊन झोपली. पण आता तो तिला खूप कडक आवाजात म्हणला, ही काय नाटक आहे, कधी संपणार आहे ती नाटकं. आणि तिनं त्याचं ते बोलणं ऐकून सुद्धा तोंडावर पांघरून घेतलं. पण आता हा तिला उठवण्यासाठी त्याने सरळ पाणी घेतलं ग्लासात आणि ती जिथं झोपली होती त्या सोफ्यावर फेकलं. आणि मग ती पण उठली आणि तिने तर दुधाचा ग्लासच हातात घेतला आणि म्हणाली, करणार का परत असं, मी फेकू का दूध तुमच्या अंगावर. आणि तो म्हणा, नाही हा, तू ते फेकणार नाहीस, कळलं. असं म्हणून तू तिच्या जवळ जाऊ ते दूध तिच्या तोंडाला लावून मला, पी आता. फेकायची हिंमत नसतात करत, ती पिण्याची हिंमत करत असतात. आणि जसा त्याने ग्लास तिच्या तोंडाला लावला तसं ती म्हणली, काय हो, मम्मा नको, मला मला नाही आवडत. पण आता त्याने तिला भिजवलं होतं म्हणून तसाच पाण्याचा मग तिने हातात घेतला आणि त्याला फेकण्यासाठी घेतला. तसा तो पळाला आणि सगळा बेड ओला झाला. आणि तो म्हणाला, हे काय केलं तू, आता मी कुठे झोपणार, सोफ्यावर झोपणार मी पण आता. आणि तिनंच पटकन त्याच्या आधी जाऊन सोफा पकडला आणि झोपली. तो म्हणला, हरवलं ना मला, मग मी पण खालीच झोपतो, जाऊ दे. असं म्हणून त्याने आता सरळ तिच्या अंगावरचं पांघरून घेतलं आणि खालीच झोपला. पण आता सकाळी सकाळी लवकर उठून तो खाली गेला, पण त्याचं अंथरूण तसंच होतं आणि हिचं पण सोफ्यावर तसंच होतं. मग तेवढ्यात गंगू मावशी झाडू मारण्यासाठी वर आली. तर तिने ते पाहिलं आणि खाली गेल्यावर आईसाहेबांना सांगितलं. आईसाहेब म्हणाल्या, आपले पापड तर वाजलेच नाही म्हणायचं मग रात्री. आणि आणखीन एक गोष्ट सांगते बरं का, गंगू मावशी आल्याच्या नंतर आईसाहेबांनी आणि गंगू मावशींनी मिळून एक तयारी करून ठेवली होती. हे दोघे घरी नसताना त्यांनी खूप सारे पापड तळून त्यांच्या बेडशीटच्या खाली डबल हातरून ठेवले होते, हे पाहण्यासाठी की ते दोघांमधलं काही सगळं ठीक आहे की नाही. पण ती खाली आली आणि आईसाहेबांच्या पाया पडण्यासाठी वाकली, तर मान दुखत होती म्हणून म्हणले, आई गो, सोफ्यावर झोपल्याने. तशा आईसाहेब म्हणाल्या, काय झालं हो बाई, काय झालं. ती म्हणले, अहो आईसाहेब, बेडवर पाणी सांडलं होतं ना, मग सोफ्यावर झोपले, त्यामुळे कदाचित खूप मानपाट दुखते. त्या म्हणाल्या, मग राजे. तशी ती जीप चावत म्हणले, ते तर खाली झोपले होते. तशा आईसाहेब म्हणाले, बरं, मी सांगते वाळत घालायला, तुम्ही काळजी करू नका. आणि हो, राजे आले की मग परसबागेत जा फिरून, मोकळे हवेत या, म्हणजे बरे वाटेल जरा. ती म्हणली, हो जाईल, पण आईसाहेब माझे खांदे खूप दुखत आहेत, आज प्लीज वेणी द्यायला घालून तुमच्या हाताने. आणि त्या म्हणाल्या, हो चल बस इथे. आणि ती त्या खुर्चीवर बसली. तिचे केस सावरत होते. तेवढ्यात कुकरची शिट्टी वाजली. तशा त्या म्हणाल्या, थांबा हा, मी आलेच. तेवढ्यात शिव पण घरात आला आणि त्याने पुन्हा तिची खोड काढली. तिच्या डोक्यात एक चपकन चापट मारली आणि तिचे केस वडले आणि म्हणाला, आता कवळी काकडी नाही तर तू कडू झाली आहे वाटतं, कडू काकडी. आणि ती त्याला वाकड दावत म्हणली, हो ना, मग कारलं तर कुठं नीट आहे हो, ते पण रागाने लाल पिवळं झालं आहे वाटतं, हो ना. असं म्हणून ती गालातल्या गालात हसू दाबत होती आणि तो मात्र फक्त तिच्याकडे
तिच्या पुढेच राग काढायचा. कारण हक्काची जागा होती ना ती, ती म्हणजे बायको. मग पुरुष तिथेच राग काढतात. आईसाहेब म्हणाल्या, चला राजे तुमचे पण खांदे आणि दाबून देते थोडेसे म्हणजे बरं वाटेल. तसं तो म्हणाला, नाही आईसाहेब माझं काय नाही दुखत. आणि त्या म्हणाल्या, चला हो मला माहिती आहे. आणि हो, आवरलं की जरा परस बागेत चक्कर घालून या, म्हणजे कसं बरं वाटेल. तो म्हणला, बरं चला जातो. आणि त्यांनी ते वर पुन्हा गादी वाळवून ती इस्त्री करून ते भिजलेले पापड काढून पुन्हा गंगू मावशीला सोबत घेऊन कुरडई तळून त्यावर पुन्हा हंतरल्या आणि त्या झाकून ठेवल्या व्यवस्थित. आणि म्हणल्या, आता पाहू काय होतंय की नाही. आणि आता हे पाहणं खूप मजेशीर ठरणार आहे. पण आता या रात्री फक्त तोच बेडवर झोपला आणि ती खाली सोफ्यावर. पण आता सकाळी सकाळी लवकर उठून ते दोघे पुन्हा खाली गेले आणि त्यांनी गंगू मावशीला पाठवलं आईसाहेबांनी बघण्यासाठी. पण तिचा चेहरा उतरला होता आणि खुणावत म्हणली, काहीच नाही झालं आईसाहेब. पण आईसाहेब खूप हुशार होत्या. त्यांनी आता दुसरा प्लॅन बनवला. त्यांनी नेमकं त्या दिवशी त्यांच्या रूम मधला सोफा कुशन करायला हवा असं सांगितलं आणि खाली घेऊन आणून ठेवला. आणि नेमकं रात्री झोपायच्या वेळी तिने तर हतरून खाली टाकलं. आणि हे पाहिलं होतं त्यांनी आईसाहेबांनी. कारण आईसाहेब पण आबासाहेबांसारख्याच सगळ्या घरात लक्ष ठेवून होत्या. मग एक मजेशीर गंमत त्यांच्या डोक्यात आली. कारण आपली मुलं सुखी तर आपण सुखी असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी त्यांचं दार थोडस उघडलं. त्यात आईसाहेबांनी एक पटकन पिंजऱ्यातला उंदीर सोडला त्यांच्या रूम मध्ये. आणि त्यानंतर काही वेळाने शिवम पण रूम मध्ये गेला. त्याने व्यवस्थित दरवाजा बंद केला. पण ती झोपलेली असताना तो उंदीर नेमकं तिच्या पांघरूनच शिरला. मग काय, तिने काय आहे ते पाहण्यासाठी पांघरूण उघडले तर त्यात उंदीर. आणि तिला उंदराची खूप भीती वाटायची हे आईसाहेबांना माहिती होतं. आता ती पटकन ओरडून शिवमला जाऊन चिकटली. तशी त्याने तिला एकाच हाताने सहज उचलून घेतली आणि म्हणाला, काय झाले. ती म्हणली, उंदीर उंदीर आहे तिथे. तो म्हणला, हो का, मग मला का नाही दिसत ग, तुलाच कसं दिसतोय, चल उतर पटकन खाली, मला काम आहे. ती म्हणे, नाही तो इथेच आहे अजून, पण मला भीती वाटते, मी नाही जाणार खाली. तो म्हणला. आता तो गालातल्या गालात हसला आणि म्हणला, हो का, मला कळतात बरं तुझी नाटकं. एवढा सुंदर देखना हँडसम नवरा आहे म्हटल्यावर खूप दिवस कसं ना दूर राहशील त्याच्यापासून, हो की नाही. शेवटी तुलाच कंट्रोल होत नाही ना. आणि कंट्रोल झाले नाही म्हणूनच तर आले ना माझ्या मिठीत उंदराचं नाटक करून. अशी ती म्हणाली, हो ना, सोडा मला, उतरवा खाली, मला काही गरज नाही तुमच्यापाशी यायची. आणि त्याने तिला खाली सोडून देत म्हणाला, बापरे खूपच जड झालीस ग प्रिया तू. तशी ती त्याला फटका देत म्हणली, हो का, बरं बरं, बघा कुठून दिसते हो मी जाड. असं म्हणून तिने आता स्वतःचा कमरेवर खुसलेला असलेला साडीचा पदर बाजूला सावरून म्हणाली, बघा बघा बरं. आता ती फक्त पोट उघडे करून दाखवले आणि त्याने त्याचा शर्ट तर केव्हाच काढला होता. आणि तिने आता त्याला सगळीकडून मागून पुढून फिरून म्हणाली, बघा ना कुठून जाड दिसते मी. पण आता तिचं ते कमनीय सुंदर रूप त्याला भुरळ तर घालणारच होतं. शेवटी बायको होती ना. असं बोलत असताना त्याने शर्ट तर केव्हाच काढला होता. पण तिने त्याला पाहून खूप खूप लाजली आणि त्याच्याकडे पाठ फिरून उभी राहिली. त्याने तिच्या विणीला हात घालून तिची ती सगळी केस मोकळी केली. तिला तशी जवळून घेतलं. तिच्या केसात हात घालून म्हणला, आता बघ कुठे आहे उंदीर. पण आता त्याच्या स्पर्शाने तिच्या तोंडातून तर शब्दच फुटेना. कारण खूप दिवसांनी त्यांच्यामध्ये त्या दोघांमध्ये हा रोमॅन्टिक सीन त्या उंदराने तयार केला होता. आणि तो म्हणला, बरं बरं हो त्या उंदराचं, आणि त्याला पण भेटू आज प्रेम करायला. असं ऐकून प्रिया म्हणली, शी बाई काहीतरीच असतं हो तुमचं.
तशी ती त्याला दूर ढकलून देत तर नव्हतीच बरं का. तर तिने आता त्याचा हात घेऊन स्वतःच्या छातीवर आणि दुसरा हात तिच्या नाजूक कमरेवर हळूच ठेवला आणि तो तिच्या कानात म्हणाला, किती चिडतेस ग आणि किती चिडवले ग मला तू. आणि तिने पण तसंच त्याच्या कानात म्हटले, तुम्ही चिडले की मग काहीतरी नवीन करता ना म्हणून चिडवले. असं म्हणून तिने त्याच्या कानाला एक बाईट केला आणि गेली पळून त्याच्या मिठीतून. पण आता ती खूपच नखरे करून त्याला जवळ पण येऊ देत नव्हती बरं का. आणि ती फक्त आता त्याला फुलपाखरासारखी बेडवरून उड्या मारून बेडच्या खाली पाठीमागे पुढे उड्या मारत होती. आणि शिवम तिला पकडण्यासाठी इकडे तिकडे तिच्या मागे पळत होता. पण आता तिने सरळ बाथरूम मध्ये जाऊन आतून दार बंद करून घेतलं आणि हा टकटक वाजत म्हणला, प्रिया पटकन बाहेर या, नाहीतर. आणि ती आतून म्हणली, नाहीतर काय, काय करणार हो तुम्ही. तो म्हणला, याचे खूप वाईट परिणाम होतील ना प्रिया, पटकन बाहेर ये आणि त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. असं म्हणून तो दार वाजवत होता आणि ती म्हणाली, नाही येणार नाही येणार, काय करायचं घ्या करून. तो म्हणला, बरं मग मी दिसतो तसा नाही अजिबात, हे तर मान्य आहे की नाही. ती म्हणाली, हो खूपच रागीट आहात तुम्ही. असं म्हणून ती हसली. तो म्हणाला, बस एवढंच ओळखतेस का मला. मग माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे हे नाही दिसत का तुला. आता ती त्याचं बोलणं ऐकून गालातल्या गालात हसत होती आणि तो म्हणाला, तुझ्या जागी जर दुसरं कुणीतरी माझ्यावर असा आरोप केला असता ना तर मी आतापर्यंत त्याला जिवंत सोडलं नसतं, एवढं लक्षात असू दे. ती म्हणली, हो का, आहे किती तुम्ही रागेट, मी बघितले आहे. आता तो कंटाळला आणि तिने टाकलेल्या अंथरुणावरच खाली जाऊन पडला. पण आता त्याचा आवाज ऐकू येत नव्हता तिला. मग तिने स्वतःच्या केसात बदामाचं तेल लावलं आणि आणखीन सुगंधित करण्यासाठी जरासं गुलाबजल पण लावलं. थोडीशी तयार झाली आणि हळूच बाथरूमचा दरवाजा उघडला आणि आधी तो रूम मध्ये कुठे आहे ते शोधू लागला. आणि तो तर तिच्या जागेवर झोपला होता. आता ती हळूच त्याच्यापाशी गेली, पण तरी तिच्या नाजूक पायावर असणाऱ्या पैंजणांचा आवाज त्याला येत होता. तरी तो नाटक करत झोपला आणि ती खाली बसली, त्याच्या गळ्यात हात घातले. तसे तो म्हणाला, हटा तिकडे, मला नाही बोलायचं तुमच्याशी. आता तो तिच्यासारखं नाटक करत होता. ती म्हणाली, अरे बापरे, मी पण बोलायला आलेच नाही हो. ती काय आहे ना, मी तर प्रेम करायला आले आहे तुमच्यावर. आणि तो म्हणला, मुझे ओ भी नहीं करना, मेरे सर में दर्द है. ती म्हणाली, अच्छा जी, तुम्हारा सर का दर्द तो मैं हूं ना, तो ओ और किसने दर्द दे दिया आपको, क्यों जी. तो म्हणाला, जाऊ द्या, मग मी पण झोपते. ती म्हणाली. तसं त्याने तिला एकाच चालीत स्वतःच्या खाली ओढून घेतलं आणि म्हणाला, आता कुठे जाणार, बोल, जाशील का बाथरूम मध्ये. असं म्हणून त्याने तिच्या गालावरून एक बोट हळूच फिरवलं आणि गळ्यावर आणलं. आता दोघांची नजरानजर झाली. त्याने तिला धरून ओढल्याने तिचे सगळे केस पांघरून झाल्यासारखे त्याच्या पाठीवरून खाली गेले होते आणि त्याचा येणारा मनमोहक सुगंध त्याला तिचं वेड लावत होता. पण काय आहे माहित आहे का, आवडत्या स्त्रीची प्रत्येक गोष्ट ही पुरुषाला वेड लावते. त्याचं पण तसंच झालं होतं आणि त्याने आता तिच्या केसात तोंड घालून त्याचा सुगंध श्वासात भरून घेत होता. आणि तिने पण त्याच्या गळ्यात हात टाकून स्वतःकडे ओढला. तसं त्याची भारदस्त छाती तिच्या छातीवर प्रेस झाली आणि तिच्या शरीरात गोड कळ उठली. ती हळूच त्याच्या कानात म्हटली, सकाळच्यासाठी सॉरी ना, लागलं होतं चुकून माझ्याकडून. आणि हो, तुम्ही मला मगाशी धमकी दिली होती ना, मग आता काय करायचं आहे. त्याचा निर्णय तर घेतला पाहिजे ना, हो की नाही. तो म्हणला, थांब थोडे, थांब थोडे,
मग मीच तुझी उलट तपासणी घेतो की नाही बघ. आणि आता तिने त्याला जोरात धक्का दिला आणि बाजूला होत स्वतःच्या केसांचा आंबाडा घालत म्हणाले, जा जा, तुम्ही काय तपासणी घेणार हो, असं म्हणून ती खळखळून हसली. तो पण उठून बसला आणि म्हणला, प्रिया हसू नकोस बरं का, एकदाच सांगतोय, प्रिया हसू नकोस. आता तिने घातलेल्या केसांचा पिळा त्याने सोडला आणि खांद्यावर डोकं ठेवून म्हणला, राहू दे मोकळत केस, छान वाटतात. तसं बोलत बोलतच त्याने तिच्या साडीची पिन काढली आणि तिने म्हटले, थांबा, लाईट बंद करते. तशी ती उठली आणि तो पण त्याने तिचा तोपर्यंत त्याने तिच्या साडीच्या पदराला धरलं होतं. ती पुढे गेली तशी सगळा पदर निसटला आणि तिने खूप लाजून समोर आडवा हात लावला. तो म्हणाला, जा, करतेस ना लाईट बंद. पण आता ती काही बोलेना पण आणि एक पाऊल पुढे पण टाकेना. त्याने लाईट बंद केली. तर आता तो समोर असल्याने खूपच लाजून तोंडावर हात ठेवावा की कुठे ठेवावा हेच तिला कळेना. आणि त्याने तिला तसंच तिच्या समोरच साडीच्या मिऱ्यांना हात घालून ती साडी अंगापासून वेगळी केली आणि ती आता फक्त त्याच्या समोर उभी होती आणि तो खूपच सेडिक्टिव्ह नजरेने तिला स्कॅन करत होता. आणि त्याने आता सहजच तिला उचलून घेतलं एकाच हाताने. तशी ती म्हणली, काय हो, मगाशी तर बोलले की मी खूप जड झाले आहे ना म्हणून. तसं त्याने तिच्या बोटानं ओठ ठेवून तिला, "श्श, काहीच बोलू नकोस," असे म्हटले. तरी पण ती पण लगेच गप्प बसली. त्याने तिला बेडवर टेकवले. तशा कशाचा तरी करकर आवाज आला आणि तो आवाज ऐकून ती म्हणली, अहो, काहीतरी वाजतंय. तो म्हणला, खूपच बोलतेस ग तू, थांब, आधी तुझं तोंड बंद करतो, असं म्हणून त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि ती बेडवर पडली. आता तो तिच्या गुलाबी ओठांना खूपच रपटप किस करता करता बाईट पण करत होता. आणि तिने तर आता स्वतःला सगळं त्याच्या हातात सोपवलं होतं. आता ती फक्त त्याच्या गळ्यात हात टाकून होती आणि जे करायचं ते फक्त तोच करत होता. पण ती खाली होती आणि तो वर होता म्हणून तिला बेडशीट खालच्या तळलेल्या कुरड्या पापडांचा आवाज येऊन खूप टोचत पण होत्या. आणि तिनं न राहून तोंडातून तोंड बाजूला काढून म्हणली, अहो. तसा तो म्हणला, काय झाले आता, आवडले नाही का. ती म्हणले, आवडतंय पण टोचतंय काहीतरी मला बेडवर. तो म्हणला, थांब, मीच बघतो काय टोचते तुला, असं म्हणून त्याने फोन काढला आणि उजेड लावून पाहिलं तर बेडशीटच्या खाली सगळ्या कुरड्या पापड होते तळून ठेवली. आणि त्याने म्हटलं, हे तर होणारच होतं, तू जे हे नखरे केलेत ना इतके दिवस, त्यामुळे कदाचित ते आई साहेबांना माहिती झाले असते, कळलं का. आणि आता त्यांनी ही युक्ती, त्यांचीच ही युक्ती असेल आपल्यामध्ये सगळं ठीक आहे की नाही ते पाहण्यासाठी. आणि ती म्हणली, अरे बापरे, आई साहेब तर खूपच हुशार आहे, तो काही बोलल्या नाहीत पण असं करून बघणार होत्या का. आणि तो म्हणला, मी पण त्यांचाच मुलगा आहे ना, आता बघ सगळ्या सगळ्या कुरडई बाबडीचं पिठच करतो. असं म्हणून तिला म्हणाला, ए राणी प्लीज, आजच्या दिवस आजच्याच रात्रीचा प्रश्न आहे, जरा सहन कर ना. म्हणजे कसं, तू पण खूपच दिवस लांब होती ना आणि म्हटल्यावर तुला ती काही केल्या, माझं प्रेम सहन तर करावे लागेल. आणि या कुरडई पापडीचे पीठ होण्यासाठी मला फक्त काही वेळ लागेल, काहीच वेळ दे. ती म्हणाली, अहो, मी स्वतःला तुमच्या हातात सोपवलं आहे ना, तुम्ही जे करायचं ते करा आणि हवं तसं करा, हवं तसं मला प्रेम करू शकता. तो म्हणाला, बघा, परत रडशील. ती म्हणाली, नाही हो. आणि असं म्हणून ती हसली. ती म्हणाली, अजिबात नाही रडणार आणि हसणार पण नाही. आणि आता तिने त्याच्या ओठांना तिच्या 2 बोटांमध्ये पकडून दाबले आणि त्याने पण तसेच तिच्या तोंडात तोंड घालून खूप हार्डपणे ते कुस्करत होता. आणि तिच्या गालावर, गळ्यावर, कपाळावर, डोळ्यांवर आणि मग काय, खूप सारे
लव बाईट पण करत होता. त्याने तिला एका बाजूला फिरवली आणि तशीच तिची गोरी गोरी पान फुलासारखी छान दिसणारी पाठ त्याच्याकडे झाली आणि त्याने तिचे सगळे केस सावरून तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करायला सुरुवात केली. आणि तो आणि ती फक्त तो जे करेल ना, जसे करेल तसे सहन करत होती. कारण तिने त्याला खूप सतावले होते. मग अशीच परतफेड म्हणून ती त्याचा हा दिलेला गोड त्रास तर सहन करतच होती. आणि आता त्याने तिला स्वतःकडे फिरवले आणि तिच्या सुंदर अशा गळ्यावर ओठ टेकवले. तिला खूप तिला खूप गोड वाटतील असे करू लागला होता तो. आणि मग काय, पुन्हा तो खाली सडकला थोडासा. तिच्या उभारांवर तोंडाने बाईट करू लागला. पण आता ती तिचा हात त्याच्या केसातून फिरवत बिना बिना पाण्याच्या माशासारखी तडफडत होती आणि त्याच्या पायावर पाय घासत होती. आणि तो फक्त तिला खूपच कुस्करून पेटवत होता आणि तीही पेटत होती. ती त्याला आवेगाने घट्ट मिठी मारत होती. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि विघ्न आलं यांच्या रोमॅन्स मध्ये. फोन वाजला तसा तो म्हणाला, "एक मिनिट थांबा." तेवढ्यात अतुलने फोन केला होता आणि तसा तो जरा श्वास गुदमरून झाल्यासारखा करत फोन उचलला आणि म्हणाला, "हॅलो." आणि अतुल म्हणाला, "काय रे, खूपच वेळ लागतो रे हल्ली तुला फोन उचलायला." आणि हा खूप जोरात श्वास घेत होता आणि म्हणाला, "ए भाड्या, तुला तुला काही काम नसतं का रे रात्रीचं? तुला नसते तर मला तरी करू देत जा ना." तसा तो हसला आणि म्हणला, "काय रे, तुझा तर रुसवा आहे ना वहिनींसोबत?" आणि हा म्हणाला, "हो ना." मग आता तिचेच पाय धरत पडत होतो रे, म्हणजे आजच्या रात्री तरी पावेल मला ती देवी. आणि तेव्हाच नेमकं प्रियाकडून त्याच्या छातीला काहीतरी टोचलं आणि तो म्हणला, "अगं काय करते, जरा हळू की." तसा अतुल म्हणला, "ए जा जा भाड्या, पड पाय." असं म्हणून त्याने फोन ठेवला आणि इकडे त्याने प्रियाच्या तोंडात तोंड घातलं. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.